उसके अंदर विशेष सहयोग विकास जी और मंगेश जी द्वारा किया गया है। बहुत बहुत धन्यवाद सर, हम आपके आभारी हैं। आप आपका सहयोग इसी तरह बनाए रखें, हमारे जो भी सहयोग करता है। अब मैं रिक्वेस्ट करूंगा प्रवीण बिरंगी जी टू प्लीज कम फॉरवर्ड। हमारे पप्पा के आगमन पर हमने एक शॉर्ट फिल्म बनाई थी जिसके जो डायरेक्टर है, निर्देशक है हमारे प्रवीण जी। प्लीज कम फॉरवर्ड एंड आई रिक्वेस्ट संतोष जी टू प्लीज फैसिलिटेट प्रवीण जी। काय विषय थैंक यू सो मच सर। ऐसी बहुत सी फिल्में अब बनती रहेगी हमारे स्वामीनारायण सिटी में। आशा करेंगे आपका सहयोग और आपका मार्गदर्शन ऐसा ही बने। अब मैं रिक्वेस्ट करूंगा अनिकेत राठौड़ टू प्लीज कम फॉरवर्ड। नाउ आई रिक्वेस्ट मनीष टू प्लीज कम फॉरवर्ड एंड फैसिलिटेट अनिकेत राठौड़ फॉर हिज कैमराग्राफी, फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी फॉर द फिल्म एंड ऑल्सो ड्यूरिंग द इंटायर डे यस्टरडे। कल भी हमने चेतन देशमुख के समय पर वीडियोग्राफी इनके द्वारा की गई और आज भी इसका आयोजन में वो उनके साक्षी बन रहे हैं। रोहन शेट्टी, श्वेता शेट्टी जी प्लीज कम फॉरवर्ड। वी वांट टू फैसिलिटेट फॉर द स्पेशल कंट्रीब्यूशन। ओके, मम्मी जी आ रहे हैं हम दोनों के बिहाफ पे। वेरी नाइस। आइए काकी। आई रिक्वेस्ट शिल्पा, I request Shilpa to please come forward and facilitate auntie because of the each day नैवेद्य from their side। हाँ, ये बात सही है। जिन्होंने खाना एक्चुअली नैवेद्य गणपति बप्पा के लिए बनाया है उन्हीं को सत्कार हो तो बहुत बढ़िया। थैंक यू काकी। एंड नाउ आई रिक्वेस्ट सुहास पराडकर जी टू प्लीज कम फॉरवर्ड। यस, हमारे सुहास पराडकर जी जो फिल्म जो हमने शूट की थी उसकी जो एडिटिंग की है वो है सुहास पराडकर जी। और नाउ आई रिक्वेस्ट सतीश रिया टू प्लीज कम फॉरवर्ड एंड फैसिलिटेट अवर फिल्म एडिटिंग डायरेक्टर सुहास जी। यस, फोटो। थैंक यू सो मच सर, आपका सहयोग इसी तरह हमें मिलता रहे, आशा करते हैं। हे रोहन, हे बाबा, अरे बाजूला रे बाबा। यस, रिक्वेस्ट संगीता जी, वंशिका, सुयश, निशांत रिक्वेस्ट ऑल द थ्री टू कम फॉरवर्ड। हमें जो डेली फोटोज एडिट करके हमारी बप्पा की मूर्ति के साथ आज का ये प्रोग्राम है, जो ग्राफिक्स बनाए गए हैं जिसके अंदर इनका विशेष सहयोग है। सो यस, आई रिक्वेस्ट लतिका टू प्लीज कम फॉरवर्ड एंड फैसिलिटेट वंशिका। हे बटन कसं लागतं? आपका सहयोग इसी तरह का मिलता रहे। आयरिशला असतं, लॉकला असतं। यस, संगीता ताई आइए प्लीज। वरूनच करूया निशान का तो रिकॉग्निशन कीजिए। रिक्वेस्ट गायकवाड साहब वरतून प्रॉपर आम्ही काल वरनं दिलं हा, मस्त येतं वरनं। चल वरती आता एवढं उद्या मग जाऊ भजन जेव्हा वरच जाऊ मध्ये येतं सारखं। प्लीज फैसिलिटेट निशान contribution has been magnificent in all the activities, all the programs के लिए उन्होंने उनकी तरफ से आई रिक्वेस्ट काकी प्लीज कम फॉरवर्ड एंड गिव फैसिलिटेट दी। अच्छा, एक और चीज़ मयूर के बारे में मैं ऑफकोर्स बोलना चाहूँगा। ये जो जितना डेकोरेशन का सामान हम जो यहाँ देख रहे हैं वो उन्होंने विशेष तौर पे CSD से जो जहाँ पर ये सब सामान मिलता है वो उठा कर लेके आए हैं तो हम ये जो पूरा डेकोरेशन है वो कर पाए। थैंक यू सो मच दीपक जी, आपका सहयोग इसी तरह हमें मिलता रहे, हम ऐसी आशा करना है। बहुत सारे कलाकार और बहुत सारे लोगों की सपोर्ट मिला है, जैसे कि हमारी रंगोली के लिए जो स्पेशल टीम मेंबर है लाइक दीक्षा और वैष्णवी एंड सॉरी आई फॉरगॉट ठीक है, बट दे कंट्रीब्यूटेड। सो 3 मेंबर्स प्रेजेंट हियर टू कम इन द लार्ज नंबर एंड सामने से आपने जो रिस्पांस दिया है, क्योंकि ये हमारे बप्पा का पहला आगमन था,
और जो हिसाब से हमने आप सभी से प्यार पाया है, ठीक है। हम आपके प्रति भी हमारी कृतज्ञता ज्ञापित करते हैं और आपका सहयोग इसी तरह हम सभी को मिलता रहे अपना फोन करो, और नंबर है ना? इसी तरह आगे अपने आने वाले वर्षों में अनेकों प्रोग्राम करते रहेंगे और आपका सहयोग प्राप्त करते रहेंगे। इसी आशा के साथ मैं यही मेरी वाणी को विराम देता हूँ और अब हमारे जो भजन मंडली है, साई इच्छा भजन मंडली, उनका भी हम वेलकम करेंगे। मैं रिक्वेस्ट करूंगा कि हमारे जो प्रतिनिधि है प्लीज़ कम फॉरवर्ड एंड रिक्वेस्ट कृष्णा जी टू प्लीज़ फैसिलिटेट आवर भजन मंडली, साई इच्छा भजन मंडली फॉर वॉली। Thank you so much, Dada, and the complete team for coming here. Thank you so much. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज सुस्वागतम, रसिक सुस्वागतम। स्वामीनारायण सिटीच्या वतीनं पहिल्याच वर्ष विघ्नहर्त्याचं आगमन आणि त्या निमित्तानं हा मराठी साई पालखी भजनाचा सोहळा। गणपती बाप्पा 72 साली महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला। खाण्याचे वांदे, शेवटी सरकारने अमेरिकेतला सुकुकुटू नावाचा गहू महाराष्ट्रामध्ये आयात केला। हा गहू अमेरिकेमध्ये गाई बैलांना घालायचे। लाल रंगाचा असणारा हा गहू नाईलाज म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने खाल्ला आणि त्याचाच नैवेद्य बापाला देखील दाखवला। 1972 साली निर्मित झालेलं हे गीत आजही समर्पक आहे। 25 साल जरी झालं ते तुम्हाला आम्हाला हेच गाणं गायला लागणार आहे, असं हे सदाभार गीत आपल्या समोर सादर करत आहे हर्षल तावडे। पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पायांच्या घटघट माळा, ताशांचा आवाज, ताशांचा आवाज तरर झाला हो गणपती माझा नाचते आला, ताशांचा आवाज तरर झाला हो गणपती माझा नाचते आला।
गणराजी आला बोल गणपती गजाननी माझ्या गणाने घुंगरू हरवल गौरीला गावल माझ्या गणाने घुंगरू हरवल गौरीला गावल एक वर्षाने आपलं दर्शन घटाने गौरीला गावलं 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 गणपती बाप्पा मोरया. साई भक्ताच्या मध्ये ही इच्छा आणि आकांक्षा स्वरूपाने आपल्या समोर सादर करत आहेत स्वप्नील तांबे. मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए पालकी निघाली राजाची पालकी निघाली राजाची या हो गणेश नगरात हम गया आणि जिंदा आहे असं सांगत आधी आपल्या अस्तित्वाची सुणूक दाखवणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचं हे गुणगान आपल्या समोर सादर करत आहेत स्वप्नील तांबे. स्वामी समर्थ आला अक्कलकोट वाला स्वामी समर्थ आला अक्कलकोट वाला स्वामी समर्थ आला अक्कलकोट वाला Swami Samartha
बोल समर्थ महाराज की जय. प्रत्येकाला वाटतं मी मोठा, पण बाबांनो, तो परमात्मा विचार करतोय की आपण ज्याच्या हृदयात बसलोय तो एकदा तरी हृदयात बघतोय का. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं देवा हो देवा गणपती देवा तुमसे बडकर कोण, भक्त जनों में हमसे बडकर कोण, भक्त जनों में हमसे बडकर कोण. सदाबहार गीत आपल्यासमोर सादर करतायत गणेश कदम. गणपती बाप्पा देवा देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, अभी तुमसे बढ़कर कौन. देवा देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, अभी तुमसे बढ़कर कौन. और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, अभी हमसे बढ़कर कौन. देवा देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, अभी तुमसे बढ़कर कौन. ओ स्वामी तुमसे बढ़कर कौन. गणपती बाप्पा 70 मुलांचं संघटन म्हणजे साईच्या भजन मंडळ. मनोरंजनाबरोबर साई भजनाबरोबर आम्ही जगतो सामाजिक बांधिलकी. या बांधिलकीनं आज महाराष्ट्रामधली अनेक दुष्काळग्रस्त आदिवासी पाडे गावं दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याचं काम या तरुण पिढीनं केलं. एका जोरात टाळ्यांचा कडकडाट या कलावंतांकरता. तुम्ही आम्ही सगळे आपल्याकरता करतो, दुसऱ्यांकरता करणारी माणसं फार थोडी असतात. नक्की वारी म्हणजे काय? आषाढी कार्तिकीला संतांचा हा मेळा पंढरीच्या वाळवंटी एकत्रित येतो. विठ्ठल बंधू तुपे फार सुंदर लिहितात. तुपे लिहितात की आम्ही जन्मलो मातीची किती होणार ना माती, ठाकरांच्या दिव्यामध्ये कधी पेटतील वाती. या कवितेचा भावार्थ असा की धान्याचे झसका आमच्या मुलाबाळांच्या ओटापोटाला जखमा करतात, धान्याच्या राशी आमच्या शेतामध्ये उभ्या राहतात, पण याचं मुठभर अन्न देखील आमच्या मुलाबाळांच्या पोटात पडत नाही. या कवितेत शेवटी आशावाद व्यक्त केलाय की कधी ना कधी या ठाकरांच्या दिव्यातल्या वाती पुन्हा एकदा प्रज्वलित होतील. आम्ही देखील वाट बघतोय कधी ना कधी या खापरांच्या दिव्यातल्या वाती पुन्हा एकदा प्रज्वलित होतील. पुरी आज भागावर सामारी सांगितलं पामला
या संत महंतातील वसंत शिर्डी निवासी साई ईश्वर बाबा सांगतात, साई साई नित्य म्हणाल सात समुद्र करीन निहाळ, या बोला विश्वास ठेवाला पावाल कल्याण निश्चय. सद्भावे दर्शना जे जे आले ते ते आनंदरस प्याले, अंतरे निर्भय झाले डोलू लागले प्रेम सुखे. ज्या माझ्या नामाची घोकणी झाली तर तयाच्या पापाची धुणी, तो मज गुन्हाहून निगुणी ज्या गुणगुणी म्हणना मी. मग जो गाई वाडे कोडे माझे चक्र माझे पवाडे, त्याच्या मागे पुढे चोहीकडे उभाशी. याच बाबांच्या बोलांचा हा स्वरमय साक्षात्कार. साईच्छा प्रसूद तुमचा आनंद आमचा श्वास, तुमचा आनंद आमचा श्वास. तारीफ तेरी निकली है दिल से, तारीफ तेरी निकली दिल से, आई है लब पे बन के गवाले. शिर दीवाने साई बाबा आया है तेरे दर पे सवारी. शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी. बोलते दुआएं आंखों में आंसू, दिल में उम्मीदें पर झोली डाले. शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी. दर पे सवारी आया है दर पे सवारी. ओ बाबा शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी. शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी. संत शिरोमणी सद्गुरु साईनाथ मेरे झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे 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 राम आएंगे. सियावर रामचंद्र की जय. एकच आई त्याचा दुधा शोक आहे, तोही त्याच मार्गाने जात आहे. एखाद्याला अंतिम क्षणाकरता सोडण्याकरता तुम्ही आम्ही स्मशानाची वाट चालत असतो, पण नकळत तुमची माझी पावलं देखील मरणाकडे वळत असतात याचा तुम्हा मला विचार पडतो. आणि म्हणजे आपलं मरण जाणलं तो नेहमी चांगला वागतो. म्हणून आयुष्यामध्ये एकच नाव घ्या, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. बोल सियावर रामचंद्र की जय. हनुमान की जय. झुका
की आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि ह्याच्यात माझा काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. हा आपल्या सगळ्यांचा कॉन्ट्रीब्युशन आहे, स्वामीनारायणचा कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि अशाच मी आता प्रॉमिस करतो इकडे सर्वांसमोर की दरवर्षी तुम्हाला इकडे यावं लागेल म्हणजे लागेल. आणि स्पेशल थँक्स स्वप्नील आणि टीम पूर्ण. हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ. बरोबर. स्वामीनारायण सिटी. आणि एक अजून गोष्ट मी त्यांना विचारलेलं, तुम्ही इकडे येणार का डोंबईला, तुम्हाला जमेल का? ते बोलतात आम्ही डोंबईला वगैरे येत नाही, आम्ही फक्त तिकडे बॉम्बे. मी बोललो डोंबईला बघा जरा. तर डोंबईला पहिला कार्यक्रम यार एवढ्या जोरात. थँक्यू सो मच. आणि तो पण स्वामीनारायणचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. Om Saina Saina Jai Saina. Om Saina Saina Jai Saina. Om Saina Saina Jai Saina. Om Saina Saina Jai Saina.